नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री ओमप्रकाश लष्करे, सहशिक्षक कैलासवासी बाजीराव देशमुख विद्यालय, शेळगाव, महाविष्णू, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय भूगोल मधील प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली पाहणार आहोत। हे प्रकरण पाहत असताना आपण 2 भागात या प्रकरणांचा अभ्यास सचित्र व विविध नकाशांच्या साहाय्याने करणार आहोत। पहा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा। अतिशय सोपं करून तुम्हाला हे प्रकरण मी समजून सांगितलेलं आहे। नक्कीच तुम्हाला हे प्रकरण समजेल। आणि हो, व्हिडिओ पाहत असताना एक गोष्ट अजून लक्षात घ्या, तुमच्याजवळ भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक, एक रफ वही व पेन जवळ असू द्यात, कारण काही महत्त्वाची टिप्पणी माहिती वहीत लिहून घेण्याची सवय तुम्हाला हवी। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता प्रकरणाला आपण सुरुवात करूयात। पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक भारताचा नकाशा दिलेला आहे। आकृती क्रमांक 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहा, पान क्रमांक 14 वरतीच या ठिकाणी हा असलेला भारताचा नकाशा, त्यावरती तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत बघा, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नकाशावरून तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत। पहा, नकाशा नीट अभ्यासा, तुम्ही नीट नकाशाचं वाचन करा। पहा, पहिला प्रश्न आहे, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? या सूचीवरून तुम्हाला लक्षात येतं की इथं पहा, इथं या रंगाने या ठिकाणी दाखवलेला हा जो भाग आहे, हा 6000 मीटर उंचीवरील भाग या ठिकाणी दाखवलेला आहे। हा भाग कुठे नकाशामध्ये? पहा, इथं हा इथे एक भाग आहे उत्तरेकडं, आहे की नाही, आणि हा या साईडला एक सुद्धा हा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, उत्तर, आणि ही दिशा आहे ईशान्य। अलग लक्षात, म्हणजे उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे। पुढचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे की द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? द्वीपकल्पावर असणारी दक्षिण वाहिनी म्हणजे दक्षिण वाहिनी नदी म्हणजे दक्षिण दिशेला या ठिकाणी वाहत येणारी नदी शोधा, आणि ती कोणत्या दिशेला या ठिकाणी आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा, इथं द्वीपकल्प, हा जो द्वीपकल्प आहे याच्यावरती दक्षिण दिशेला या ठिकाणी वाहत येणारी नदी शोधायची आहे तुम्हाला। इथं बघा, इथं गोदावरी नदी या ठिकाणी तुम्हाला दिसते तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये। मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही काय करा, पाठ्यपुस्तक या ठिकाणी तुमच्या जवळ असू द्या, आणि ह्या इथं गोदावरी नदीच्या या ठिकाणी खोऱ्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी प्राणहिता नदी या ठिकाणी दिसून येते। ही प्राणहिता नदी आहे, ती दक्षिण वाहिनी नदी आहे, द्वीपकल्पावर एकमेव नदी आहे ती प्राणहिता नदी, ती दक्षिण दिशेकडे या ठिकाणी वाहते। त्याच्यासाठी पहा, आपल्याच याच प्रकरणातील पान क्रमांक 21 वर असलेला हा जो नकाशा आहे, या नकाशावरून तुमच्या लक्षात येईल की इथं गोदावरी नदी आहे। ही गोदावरी नदी म्हणजे सगळ्यात मोठी नदी द्वीपकल्पावरची, आणि त्याच्यावरती त्या खोऱ्यात या ठिकाणी प्राणहिता नदी ही नदी आहे की नाही। मग द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी, इथं बघा, इथं बाण सुद्धा दाखवलेला आहे, दक्षिणेकडे वाहत येणारी नदी आहे की नाही, आणि बाकीच्या पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या आहेत या द्वीपकल्पावरील। ही एकमेव नदी आहे प्राणहिता नदी। पहा आता पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला की गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? गडद हिरव्या रंगाने दाखवलेला हा भाग या ठिकाणी या रंगाने दाखवलेल्या ह्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे? तर हा उतार हा पूर्व दिशेला आहे, लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, आरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची यादी करा। इथं आरवली पर्वत आहे की नाही, इथं आरवली पर्वत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी इथं छोटा नागपूर पठार आहे। ह्या 2 पठारांच्या दरम्यान का इथं पर्वत आणि हे पठार आहे,
त्याच्या दरम्यान या ठिकाणी असणारे कोणकोणते पठार आहेत. इथं बघा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिसत आहे की इथं मेवाड पठार आहे की नाही. त्याचबरोबर त्याच्याच पुढे या ठिकाणी इथं माळवा पठार आहे की नाही. आणि त्याच्याच पुढे या ठिकाणी बुंदेलखंड पठार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, ठीक आहे नाही. इथं बुंदेलखंड आणि इथं या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय तो म्हणजेच बाघेलखंड पठार आहे की नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला हे 4 पठारांचे नावं सांगता येतील. पाहता पुढचा प्रश्न दिलेला आहे, पूर्व घाटातील शिखरांचे नाव सांगा. पूर्व घाट, या पूर्व घाटामध्ये असणारी जी शिखरं आहेत या शिखरांची नावं तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहेत. बघा इथं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मलयगिरी शिखर आणि त्याच्या खाली इथं या ठिकाणी मलयगिरी आणि इथंच पूर्व घाटामध्येच या ठिकाणी महेंद्रगिरी असे 2 शिखरं या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे. आता ब्रह्मपुत्रा नदी, या ब्रह्मपुत्रा नदीचा जो सखल मैदानी भाग आहे, मैदानी प्रदेश आहे, ह्या प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे म्हणे. हा ब्रह्मपुत्रा नदी आहे, इथं बघा ब्रह्मपुत्रा नदी आणि हा भाग, आणि कोणत्या पर्वतीय भागांनी इथं हे पर्वत आहे यांनी अंकित झालेली आहे. म्हणजे पूर्व हिमालय हे दिसून येतो आहे की नाही इथं. म्हणून उत्तर काय येईल की पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी हा मैदानी प्रदेशाची सीमा अंकित झालेली आहे. अलग लक्षात. आता पहा निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान, इथं निलगिरी पर्वत आहे की नाही. या निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान सांगत असताना काय सांगताल तुम्ही की हा पश्चिम घाट आणि हा पूर्व घाट, या पश्चिम घाट आणि पूर्व घाटाचं विलिनीकरण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी हा निलगिरी पर्वत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे. पहा आता पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. हे इथं सह्याद्री पर्वत, पहा सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेनं वाढत जाते. तर सह्याद्री पर्वताची उंची आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की दक्षिण दिशेनं वाढत जाते. लक्षात. पहा आता पुढचा प्रश्न आहे, विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचे जलविभाजक आहे. विंध्य पर्वत हे इथं तुम्हाला या ठिकाणी विंध्य पर्वत दिसून येतं आहे की नाही. आणि हे कोणत्या नदी खोऱ्यांचं जलविभाजक आहे. तर इथं विंध्य पर्वत जे आहे इथं, तर हे विंध्य पर्वत हे 2 नदी खोऱ्यांचं, म्हणजे इथं खाली तुम्हाला या विंध्य पर्वताच्या खाली इथं नर्मदा नदी दिलेली आहे, दाखवलेली आहे इथं सातपुडा पर्वताच्या वरती. तर हा सातपुडा पर्वत, याच्यावरती नर्मदा नदी आणि वरती त्याच्या पुढे या ठिकाणी तुम्हाला गंगा नदी आहे की नाही. गंगा नदी ह्या 2 नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. नर्मदा नदी आणि गंगा नदी. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीची प्रश्न ब्राझील या देशाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. काय प्रश्न विचारलेला आहे, आकृती क्रमांक 3.2 पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मग या सुद्धा आकृतीमध्ये ब्राझीलची प्राकृतिक रचना या ठिकाणी दाखवलेली आहे. काही प्रश्न विचारलेले आहेत. पहा पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. आता इथं ॲमेझॉनचं नदी खोरे, ह्या ॲमेझॉनच्या नदी खोऱ्याची जी उंची आहे त्या उंचीची कक्षा सांगायची आहे. पहा आता हा ॲमेझॉन नदी खोऱ्याला दिलेला हा जो रंग आहे, हा रंग इथं सूचीमध्ये दिलेल्या बॉक्समधील या ठिकाणी पाहायचा. कुठे मिळता जुळता, इथं आहे, बरोबर आहे. मग इथं या ठिकाणी उंचीची कक्षा किती दिलेली आहे तुम्हाला, 0 ते 200 मीटर एवढी आहे. म्हणून उत्तर काय येईल की 0 ते 200 मीटर एवढी आहे. पहा आता त्याच्या पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण. ॲमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे. हे ॲमेझॉनचं खोरं कोणत्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे. इथं बघा, इथं पहा गियाना उच्चभूमी एक दिलेली आहे
आणि इथं ब्राझील उच्चभूमी, हे दोन उच्चभूमी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. म्हणून गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान हे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे. आता पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो की 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. म्हणजेच काय तर हे 500 मीटर उंची असलेला हा जो पिवळ्या रंगाने दाखवलेला हा जो भाग आहे, ह्या भागाचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आणि हा पिवळ्या रंगाने दाखवलेला हा जो भाग आहे हा दिशांच्या संदर्भामध्ये, त्याचा जो विस्तार आहे हा कोणत्या दिशांच्या संदर्भामध्ये झालेला आहे त्याचं वर्णन करायचे. कोणत्या दिशेमध्ये या ठिकाणी पसरलेले, तर हे सांगत असताना आपल्याला असं म्हणता येईल की नैऋत्य आणि ईशान्य आहे की नाही. इकडं नैऋत्य इकडे पसरलेला आहे हा नैऋत्य दिशेला, आणि इकडच्या बाजूला सुद्धा म्हणजे हा ईशान्य बाजूला सुद्धा या ठिकाणी हा भाग पसरलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी नैऋत्य आणि ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगानं हा पिवळ्या रंगानं दर्शविलेला भाग आढळतो असं आपण सांगू शकतो. आलं लक्षात. आता पहा पुढचा प्रश्न, पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात. पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग हे या ठिकाणी ब्राझीलचे पठार दर्शवतात, कारण उंचवट्यावरील हा भाग आहे की नाही, त्यामुळं. पाहता पुढचा 5वा प्रश्न आहे, ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत. बघा ह्या ॲमेझॉनचं खोरं याच्याशिवाय पॅराग्वे नदी खोऱ्याच्या प्रदेशामध्ये आणि इथं दक्षिण भागातील हा जो पंपासचा प्रदेश आहे या ठिकाणी हा भाग आहे 200 मीटरपेक्षा कमी उंचीचा, आहे की नाही. कारण या रंगाचेच बघा ॲमेझॉन नदी खोऱ्याला इथं जे रंग दिलेला आहे 0 ते 200 मीटर उंचीवरील या भागाला असाच रंग इथं एक दिसून येतो तुम्हाला आणि इथं एक दिसून येतो, आहे की नाही. त्यामुळं हे पॅराग्वे नदी खोऱ्यातील प्रदेश आणि दक्षिण भागातला हा जो पंपास आहे या पंपास या प्रदेशामध्ये ही कमी उंची असलेले भूप्रदेश आपल्याला आढळतात. आता पहा पुढचा प्रश्न दिलेला आहे, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता काय वर्णन करता येईल तुम्हाला. बघा हे 200 ते 500 मीटर उंच असलेला हा ॲमेझॉनच्या नदी खोऱ्यातील खालचा भाग, म्हणजेच ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या इथून वाहत येत आहेत असा पठारी भाग आहे हा. त्याचं वर्णन करत असताना आपल्याला असं सांगता येईल की या 200 ते 500 मीटर उंच असलेल्या या भागातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि इथं ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलचं पठार म्हणजेच ब्राझील उच्चभूमी यांच्या दरम्यान, ठीक आहे, यांच्या दरम्यान या ठिकाणी पसरलेला आहे. आणि या पठारी भागातून ॲमेझॉन नदीच्या ही झिंगू नदी व इतर उपनद्या वाहतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. लक्षात. पहा आता भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी आपण या प्रकरणाचं पाहूया. बघा तुम्हाला या ठिकाणी आकृती 3.1 मध्ये या ठिकाणी भारताचा प्राकृतिक नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. या नकाशावरून तुम्हाला या ठिकाणी भारताची प्राकृतिक रचना या ठिकाणी समजते. भारताचे 5 प्रमुख प्राकृतिक विभाग या ठिकाणी केलेले आहेत. बघा 5 प्रमुख प्राकृतिक विभाग या ठिकाणी केलेले आहेत. या तुम्हाला आकृतीवरून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की 5 प्रमुख प्राकृतिक विभाग. बघा त्याच्यामध्ये पहिला आहे हिमालय, हा हिमालय आहे, अलग लक्षात. त्याचबरोबर दुसरा भाग दिलेला आहे उत्तर भारतीय मैदान, हा उत्तर भारतीय मैदानाचा हा दुसरा प्राकृतिक विभाग आहे. तिसरा विभाग या ठिकाणी दिलेला आहे हा द्वीपकल्प, हा द्वीपकल्प उलटा त्रिकोण. आणि चौथा आहे किनारपट्टीचा प्रदेश, हा इथं किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी हिरव्या रंगाने दाखवलेली आणि ही पूर्व किनारपट्टी ही सुद्धा हिरव्या रंगाने दाखवलेली आहे. आणि 5वा दिलेला आहे द्वीपकल्प, हे द्वीपकल्प म्हणजेच बेट.
अलग लक्षात, अंदमान निकोबारची बेटं आणि ही लक्षद्वीपची बेटं. आता ह्या पाचही प्राकृतिक विभागांचा आपल्याला सविस्तर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. चला तर मग एक एक विभाग या ठिकाणी आपण पाहूया. पहिल्यांदा पाहूया आपण हिमालय. बघा, हा हिमालयाचा हा भाग आपण नकाशामध्ये पाहिला, आकृती क्रमांक 3.1 मध्ये पाहिला. बघा, हा हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. अलीकडे या ठिकाणी तयार झालेला हा वली पर्वत म्हणजेच घड्याचा या ठिकाणी पर्वत आहे. मग ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून तर हिमालय पूर्वेकडे या ठिकाणी पसरलेला आहे, पूर्व दिशेला. वरती आपल्याला माहीत आहे इकडे पाकिस्तान आहे आपल्या भारताच्या, त्याच्यावरती या ठिकाणी पुन्हा ताजिकिस्तान आहे. तिथून या ठिकाणी हा पूर्व दिशेला पसरलेला हा हिमालय या ठिकाणी आहे. आणि आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली म्हणून या हिमालयाकडं या ठिकाणी किंवा हिमालय पर्वताकडं पाहिलं जातं. आणि आपल्या भारत देशाचा जर विचार केला आपण तर भारतामध्ये या जम्मू काश्मीरपासून तर या अरुणाचल प्रदेशापर्यंत या ठिकाणी ही पर्वत प्रणाली पसरलेली आहे. आणि त्याचबरोबर हिमालय ही एकच पर्वतरांग नाही आहे, ही एकच पर्वतरांग नाही आहे, तर हिमालयामध्ये अनेक अशा समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे. शिवालिक हिमालय, लघु हिमालय, बृहद हिमालय असे अनेक या ठिकाणी आपल्याला पर्वतरांगा दिसतात. आणि ही जी शिवालिक हिमालयाची जी रांग आहे ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. म्हणजे भारत देशाच्या दक्षिणेकडील ही शिवालिक ही पर्वतरांग आपल्याला दिसून येते. आणि ही सर्वात नवीन आणि अर्वाचीन पर्वतरांग आहे. नवीन, आधुनिक, अर्वाचीन, आत्ता तयार झालेली अशा ही म्हणजे या हिमालयातील सर्व पर्वतरांगांपेक्षा ही नवीन आहे, हे लक्षात घ्या. आणि या शिवालिक पर्वतरांगेकडून आपण उत्तरेकडे जाऊ, जसजसं उत्तरेकडं वरच्या भागाला या ठिकाणी आपण जाऊ तसतसं आपल्याला या ठिकाणी इथं लघु हिमालय पर्वताची रांग दिसून येते. त्याचबरोबर त्याच्या वरती उत्तरेला या ठिकाणी बृहद हिमालयाची रांग दिसून येते. या बृहद हिमालयालाच हिमाद्री असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि याच्या पलीकडं, या बृहद हिमालयाच्या पलीकडं हिमालया पलीकडील रांगा सुद्धा या ठिकाणी आपल्याला आढळतात, हे लक्षात घ्या. आणि या ज्या रांगा आहेत या पर्वताच्या, ह्या अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. म्हणजे याच्या आधी ही तयार झालेली आहे, त्याच्या आधी ही तयार झालेली आहे, म्हणजे ही प्राचीन आहे. आणि ही आधुनिक आहे म्हणजे अर्वाचीन आहे, शिवालिक रांग. अलग लक्षात, जसजसं आपण वरती जाऊ तसतशा प्राचीन, फार जुन्या या ठिकाणी त्या पर्वतरांगा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. पहा, याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे दिशेनुसार या ठिकाणी काय केलेले आहेत की भाग केलेले आहेत. त्याचबरोबर स्थानिक त्या भागानुसार सुद्धा काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय आणि आसाम हिमालय असंही या ठिकाणी याच हिमालयाला म्हटलं जातं, या पर्वतरांगांना म्हटलं जातं. जम्मू काश्मीरकडं काश्मीर हिमालय म्हटलं जातं, मध्य भागामध्ये या ठिकाणी इथं कुमाऊ हिमालय म्हटलं जातं आणि इकडं पूर्वेकडं आसाम राज्यामध्ये आसाम हिमालय असं सुद्धा म्हटलं जातं. दिशेनुसार सुद्धा बघा, पश्चिम हिमालय, इकडं पूर्व हिमालय आणि इथलचा जो भाग आहे हा मध्य हिमालयाचा भाग या ठिकाणी असं ओळखलं जातं. पहा, आता आपण दुसरा प्राकृतिक विभाग या ठिकाणी पाहूया, उत्तर भारतीय मैदान. हा उत्तर भारतीय मैदान या ठिकाणी पहा, इथं या ठिकाणी दाखवलेला हा उत्तर भारतीय मैदानाचा भाग, हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून, या हिमालयाच्या ह्या दक्षिणेकडच्या पायथ्यापासून ते या भारतीय द्वीपकल्पाच्या ह्या उत्तरेकडं, हा भारतीय द्वीपकल्पाचा भाग, याच्या उत्तर सीमेपर्यंत या ठिकाणी हा भाग पसरलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर तो पश्चिमेकडं राजस्थान पंजाबपासून, ह्या राजस्थान पंजाबपासून ते पूर्वेकडं या ठिकाणी आसामपर्यंत हा भाग या ठिकाणी आपल्याला पसरलेला दिसून येतो. अलग लक्षात, हा उत्तर भारतीय मैदानाचा. मग हा बहुतांशी सखल आहे, सपाट असा असलेला हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. 2 विभाग.
त्यामध्ये आपले हे दोन्ही विभाग या ठिकाणी बघा कसे आहेत की अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग हा गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. आता इथं अरवली पर्वत आहे, तुम्ही पाहिलं ह्या अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा, याच्या पूर्वेकडचा हा भाग हा गंगा नदी, इथं गंगा नदी दिलेली आहे, दाखवली आहे तुम्हाला. ह्या गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. गंगा आणि तिच्या ज्या उपनद्या दिलेल्या आहेत इथं, त्या मैदानी भाग आहे हा गंगेचं मैदान म्हणून या ठिकाणी ओळखलं जातो. आणि या मैदानी प्रदेशाचा जो उतार आहे हा उतार पूर्वेकडे आहे. अलग लक्षात, कोणत्या दिशेला आहे? पूर्वेकडे आहे. आपण सुरुवातीला जी प्रश्न पाहिली होती त्या प्रश्नामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न असा होता, गडद हिरव्या रंगानं दाखवलेला उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा उतार कोणत्या दिशेला आहे? तिथं सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं पूर्व दिशेला आहे. आणि या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्व दिशेला आहे, हे नीट लक्षात घ्या. पहा, भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. हे गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या दोन नद्यांचा त्रिभुज प्रदेश, या दोन नदी प्रणालींचा मिळून त्रिभुज प्रदेश बनतो. कोणता? की पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग आहे. हा बहुतांश भाग पश्चिम बंगाल राज्यांचा, तो या ठिकाणी त्रिभुज प्रदेश बनलेला आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणालीचा. आणि या प्रदेशाचं नाव सुंदरबन आहे. काय नाव दिलेलं आहे त्याला? सुंदरबन असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. बघा इथं आकृती 3.3 मध्ये पहा की इथं तुम्हाला या ठिकाणी सुंदरबनची ही या ठिकाणी प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेशाची प्रतिमा. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आहे. तर मग त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल. तुम्ही याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे त्रिभुज प्रदेश म्हणजे काय. बघा, नदी समुद्राला मिळण्यापूर्वी नदीला अनेक फाटे फुटतात, आहे की नाही? नदी या ठिकाणी समुद्राला मिळण्याच्या पूर्वी या ठिकाणी हे अनेक फाटे त्या ठिकाणी समुद्राला फुटलेले व हे फाटे पुन्हा स्वतंत्र रीतीनं या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतात आपापले. मग या फाट्यांच्या दरम्यान या ठिकाणी हे अशा पद्धतीनं या फाट्यांच्या दरम्यान या ठिकाणी जो त्रिकोणी आकाराचा गाळाचा मैदानाचा भाग या ठिकाणी तयार होतो ना, त्या प्रदेशालाच त्रिभुज प्रदेश असं या ठिकाणी म्हटलं जातं. अलग लक्षात. आता या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी वाळवंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे जे उत्तर भारतीय मैदान आहे याच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी वाळवंट आहे. इथं या वाळवंटालाच या ठिकाणी थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी असं सुद्धा म्हटलेलं आहे. थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावानं हे वाळवंट या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटानं व्यापलेला आहे. राजस्थान या राज्याचा, हे राजस्थान आहे, ह्या राज्याचा बहुतांश भाग या वाळवंटानं व्यापलेला आहे. आणि याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. ह्या राजस्थानच्या किंवा ह्या थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडचा जो भाग आहे हा भाग याला पंजाबचा मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. आणि हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. इथं बघा, हा अरवली पर्वत आहे आणि इथं दिल्ली डोंगर रांगा आहे. तर याच्या पश्चिमेला या ठिकाणी हा थरचे वाळवंट किंवा राजस्थानचा हा वाळवंट या ठिकाणी पसरलेला आहे पश्चिम दिशेला. आणि या मैदानाची जी निर्मिती आहे ही या मैदानाची निर्मिती सतलज आणि तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यामधून झालेली आहे. बघा, ही सतलज नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांनी जे गाळाचं संचयन केलेलं आहे, संचयन कार्यातून या ठिकाणी झालेली दिसून येते. बघा, इथं तुम्हाला प्रत्यक्ष ही नदी या ठिकाणी दिसून येते, सतलज नदी आहे की नाही. ह्या सतलज नदीच्या काही उपनद्या सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यातून या मैदानाची निर्मिती या ठिकाणी संचयन कार्यातून, या नद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आपल्याला दिसून येते. आता पंजाब मैदानाचा जो सर्वसाधारण उतार आहे हा पश्चिमेकडे आहे, इकडच्या बाजूला. हा जो पंजाबचा जो मैदानी प्रदेश आहे
त्या मैदानी प्रदेशाचा उतार ह्या बाजूला आहे. त्याचबरोबर बघा या मैदानी प्रदेशातील मृदा ही सुपीक आहे. पंजाबच्या या मैदानी प्रदेशातील मृदा कशी सुपीक आहे का, तर सतलज नदी आणि त्याच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून या ठिकाणी तयार झालेली ही मृदा आहे आणि त्यामुळं इथं शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावरती चालतो. आता पाहूया आपण तिसरा प्राकृतिक विभाग द्वीपकल्प. हा द्वीपकल्पाचा भाग, त्याला दख्खनचं पठार असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला हा भाग आहे. हे जे उत्तर भारतीय मैदान आहे याच्या दक्षिणेकडं खालच्या बाजूला या ठिकाणी पसरलेला हा भाग व हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला आहे. हा हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला हा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारं सुद्धा आहेत. बघा इथं पर्वत आणि पठारं सुद्धा दिसून येतात आहे की नाही. सातपुडा पर्वत आहे, छोट्या नागपूरचं पठार आहे की नाही, विंध्य पर्वत आहे, माळव्याचं पठार आहे की नाही, आरवली पर्वतरांग सुद्धा आहे. मग उत्तरेकडील आरवली हा जो पर्वत आहे किंवा पर्वतरांग आहे आरवली, हा प्राचीन ओली पर्वत आहे. फार प्राचीन असा असलेला हा ओली पर्वत आपल्याला दिसून येतो. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, त्याचबरोबर मध्य भागात असणारा विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, हा सातपुडा हा विंध्य पर्वत, तर पश्चिम घाट हा पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश या ठिकाणी या भागामध्ये आहेत. पहा या नकाशामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला हा नकाशा आहे. सातपुडा पर्वत आहे, त्याच्यावरती विंध्य पर्वत आहे की नाही, पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहे आणि अनेक या ठिकाणी सपाट मैदानं या ठिकाणी जे आहेत ते सीमांकित करणारी ही पठारांची शृंखला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं दिसून येते आहे की नाही. सांगा पाहू. पहा आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा ही आकृती दिलेली आहे तुम्हाला 3.1. त्याच्या आधारे या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचे. आरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे? हा आरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? बघा नैऋत्य ईशान्य दिशेला पसरलेला आहे की नाही. हे असा आहे आरवली पर्वत, म्हणून ही दिशा नैऋत्य, ही दिशा ईशान्य, म्हणून काय सांगता येईल आपल्याला, नैऋत्य ईशान्य दिशेला पसरलेला आहे. पुढचा प्रश्न, आरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? हा आरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? बघा गंगा नदी आणि तिच्या उपनद्या व लुनी आणि मही नदी. इथं लुनी नदी आणि इथं मही नदी सुद्धा सांगता येते आपल्याला, आणि इथं गंगा नदी आणि तिच्या उपनद्या सुद्धा या ठिकाणी आहेत, त्या नद्यांचा जलविभाजक आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, आरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतांची नावे सांगा. आरवली पर्वत ह्या आरवली पर्वताच्या पूर्वेकडचा म्हणजे इकडचा पूर्वेकडील पठारावर जे पर्वत आहेत त्या पर्वतरांगांची नावं तुम्हाला या ठिकाणी सांगायची. कोणकोणता पर्वत आहे? इथं विंध्य पर्वतरांग एक आहे बघा पूर्वेकडे, त्याच्या इथं विंध्य पर्वतरांग, त्याचबरोबर खाली सातपुडा पर्वत आहे की नाही. विंध्य पर्वतरांग एक आहे आणि सातपुडा पर्वत आहे. पहा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नकाशावरती दिसत नसेल व्यवस्थित तर पाठ्यपुस्तकात पहा. बघा पुढचा आहे प्रश्न, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो? दख्खनचा जो पठार आहे ह्या पठाराचा जो विस्तार आहे हा विस्तार कोणकोणत्या राज्यात आहे? बघा महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर दख्खन पठाराच्या पश्चिमेस
कोणती पर्वतरांग आहे? हा जो दख्खनचा पठार आहे त्याच्या पश्चिमेला या ठिकाणी कोणती पर्वतरांग आहे? ही दिसते का तुम्हाला? ही सह्याद्री पर्वतरांग आहे की नाही? सह्याद्री पर्वतरांग आहे. बघा पुढचा प्रश्न, पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर पुढचा एक अजून प्रश्न दिलेला आहे, पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा आणि पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण पुढे भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पाहणारच आहोत. कारण याची मोठी उत्तरं असल्यामुळं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही. पुढे विश्लेषणामध्ये तुम्हाला लक्षात येईलच. बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो, पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? कारण पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत, हा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत या दोन जलप्रणालींना विभागतोय हा पश्चिम घाट. इकडं बंगालच्या उपसागरालाही काही मिळणाऱ्या नद्या आहेत आणि काही या ठिकाणी अरबी समुद्राला या ठिकाणी मिळणाऱ्या नद्या आहेत. त्या दोन्ही नद्या प्रणालींना या ठिकाणी विभागतो. त्यामुळे पश्चिम घाटाला जलविभाजक असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो तुम्हाला, पश्चिम घाटाला जलविभाजक म्हणतात कारण यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. पहा आता चौथा जो प्राकृतिक विभाग आहे, हा चौथा प्राकृतिक विभाग म्हणजेच किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायचा. हा किनारपट्टीचा प्रदेश हा आहे किनारपट्टीचा प्रदेश. बघा भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. समुद्र किनारपट्टी पूर्वेकडं आणि पश्चिमेकडे मिळून 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं सुद्धा ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टींच्या मध्ये बराच फरक आहे. बघा दोन्ही किनारपट्टींच्या मध्ये खूप फरक आहे. पश्चिम किनारा हा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे आणि पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यांपर्यंत आलेल्या आहेत. ह्या पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा आहेत की त्या किनाऱ्यापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या किनारपट्टीची रुंदी सुद्धा आपल्याला कमी दिसून येते. या पश्चिम किनारपट्टीपेक्षा ही रुंदी कमी आहे. बघा पश्चिम घाटातून वेगानं वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत आणि त्रिभुज प्रदेश इथं आढळत नाहीयेत. बघा इथं तुम्हाला दिसून येतात की पश्चिम घाटातून खूप वेगाने या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या आहेत. ह्या अनेक लहान लहान नद्या सुद्धा ह्या किनाऱ्यावरती उतरतात आणि त्या किनाऱ्यावर उतरून इकडं या ठिकाणी ह्या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत. आता खाड्या हे नदींच्या कार्यामुळे या ठिकाणी तयार होत असतात. कशा की नदी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला या ठिकाणी खाडी असं म्हणतात. अलग लक्षात, समुद्राला येऊन मिळते तिथं जे पाण्याचा साठा या ठिकाणी तयार होतो त्याला या ठिकाणी खाडी असं म्हटलं जातं. तर या प्रदेशामध्ये त्रिभुज प्रदेश आढळत नाहीयेत या भागामध्ये. तर पूर्व किनारा हा बंगालच्या उपसागराला लागूनच आहे. इथं हा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे आणि हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. नद्यांच्या संचयनाने, नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे किंवा नद्यांनी जे वाहून आणलेलं जे अवशेष असतात, गाळ असतात, त्याच्या संचयनानं हा भाग बनलेला दिसून येतो. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. या पूर्व किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या आहेत. त्या पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या ह्या पश्चिम घाटातून सुद्धा आणि पूर्व घाटातून सुद्धा या ठिकाणी येऊन मिळालेल्या आपल्याला दिसून येतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या
पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगानं वाहतात. बघा, जमिनीचा उतार मंद आहे, इथं कमी आहे, आणि त्यामुळं ह्या दूरवरून वाहत येत आहेत, आणि त्यामुळंच या ठिकाणी ह्या कमी वेगानं सुद्धा इथं वाहत आहेत. त्यामुळं त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं जे संचयन आहे, वेग इथं कमी झाला नद्यांचा, त्यामुळं वाहून आणलेला जो गाळ आहे त्या गाळाचं संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होतं, आणि त्यामुळंच इथं या पूर्व किनारपट्टीवरती त्रिभुज प्रदेश आपल्याला आढळतात. अलग लक्षात. इथं बघा, हे त्रिभुज प्रदेश या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. इथं हे इथं आहे की नाही, इथं हे असे त्रिभुज प्रदेश इथं तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूया आपण द्वीपसमूह, 5वा विभाग प्राकृतिक विभाग आणि शेवटचा द्वीपसमूह. पहा, बेट त्याला म्हणू आपण. समुद्रातील ही जी बेटं असतात त्यांचा अभ्यास या ठिकाणी करूया. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत. मुख्य भूमीचा जो किनारा आहे भारताचा, त्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत की त्यांचा समावेश किनारी बेटे या गटामध्ये केला जातो. याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. बघा, इथं अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे, म्हणजे बेटांचा समूह. मग अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटं असं संबोधलं जातं. इथं जे बेटांचे समूह आहे याला लक्षद्वीप बेटं असं म्हटलेलं आहे. आणि इथं पुन्हा या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये जे बेटं आहेत त्याला अंदमान निकोबार बेट समूह या नावानं या ठिकाणी ती ओळखली जातात. आणि बहुतांशी लक्षद्वीप बेटं ही प्रवाळांची कंकण द्वीपे आहेत. ही जी लक्षद्वीप बेटं आहेत ही प्रवाळांची कंकण द्वीप आहेत. प्रवाळांची म्हणजेच काय की सागरी पाण्याखाली किंवा समुद्राच्या पाण्याखाली विशिष्ट प्रकारच्या ज्या परिसंस्था आहेत ना, त्या सर्वाधिक वैविध्यपूर्ण व रहस्यमय अशा परिसंस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या समुद्राच्या उथळ पारदर्शक भागामध्ये या ठिकाणी वाढतात, आणि यात अनेक लहान लहान आकाराच्या प्राण्यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतो. त्या प्राण्यांच्या सुद्धा वसाहती या ठिकाणी त्या बेटांवरती आढळतात. त्यालाच प्रवाळांची बेटं असं म्हणतात. आणि कंकण द्वीप, कंकणाच्या बांगडीच्या आकाराची पूर्ण गोलाकारच या ठिकाणी ती द्वीप असतात, बेटं या ठिकाणी असतात. आलं लक्षात. आणि ही विस्तारानं लहान आहेत आणि त्याची उंची सुद्धा या ठिकाणी कशी आहे, कमी असते. पहा, अंदमान समूहातील जी बेटं आहेत, ही अंदमान समूहातील बेटं ही प्रामुख्यानं ज्वालामुखीय बेट आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली ही बेटं आहेत. ती विस्तारानं मोठी आहेत आणि त्यांच्या अंतर्गत भागामध्ये उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेट, ह्या बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. बघा, हा जागृत ज्वालामुखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि निकोबार समूहातील काही बेटे ही कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये आहेत. ह्या निकोबार बेटावरील कंकण द्वीप म्हणजे सांगितलं मी तुम्हाला आत्ताच, कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, या भागात इथेच थांबूया. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच हा भाग समजला असेल. तर पुढील भागात पुन्हा भेटूया. पुढील भागाच्या व याच प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्नोत्तराच्या व्हिडिओची लिंक्स मी याच व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहून घ्या व संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.